ओव्हर मध्ये पाहायला मिळाला होता आणि ती किमिया साधली होती ती गौरीश नागवेकर या खेळाडूने आणि त्या सामन्यापासून मागे ओढून बघण्याची कधी गरज वाटली नाही ती गौरीश नागवेकरला अर्थात गोलंदाजीच्या लौकिकाच्या शिखरावरती हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला। सलामीची विनीची जोडी मैदानावरती सूरज आणि प्रकाश पराडकर नॉन स्ट्राइक वरती राइट आर्म ओव्हर द विकेट। पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये नॉन स्ट्राइक वरती जोखीम पत्करली होती अर्थात सुदैवाची साथ लाभत एकेरी धाव यावी पूर्ण होताना दिसतंय ती सूरजच्या सतीने। संघिक धावसंख्येचा श्री गणेश पाहायला मिळतोय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघासाठी नाममात्र एक धाव धावफलकावरती। आत्मविश्वासाने धिटाईने सामना करावा लागेल सामना खूप मोठा पाहायला मिळतोय अर्थात विपक्ष गोमंतक भूमीमधील एक दर्जेदार संघ या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पेडनेम स्ट्रायकर पेडणे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट घेण्याचा प्रयत्न चेंडू जातोय गलीच्या दिशेने एकेरी धाव यावेळी प्रकाश पराडकर पूर्ण करताना दिसतोय आणि एकेरी धावसंख्येने प्रकाश पराडकर आपलं खातं उघडतोय तर धावफलक एकने पुढे सरकलाय तो नाममात्र 2 धावा प्रथम फलंदाजी करताना पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळलं जात आहे अर्थात ज्याला पेडनेम एक्सप्रेस म्हणून संबोधलं जात आहे गौरीश नागवेकर अष्टपैलू खेळाडू गोलंदाजीच्या आक्रमणावर। राइट आर्म ओव्हर द विकेट यावेळी थोडंसं शफल होतोय उजव्या यष्टीवरती चेंडू विरकावून दिला जातोय डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेतोय सीमारेषा ओलांडतोय आरपीएम खणखणीत चौकार। देखना फटका हा सूरजच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय चौकाराच्या साह्याने धावफलक वेगाने बदललाय नाममात्र 6 धावा धावफलकावरती भागीदारी खूप महत्वाची असेल ती भागीदारी सूरज आणि प्रकाश पराडकर अर्थात प्रकाश पराडकरला फलंदाजीमध्ये प्रकाश दाखवावा लागेल ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती। कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गौरेश नागवेकर वेगवान गोलंदाज पंचांच्या डाव्या साइडने राइट आर्म ओव्हर द विकेट यावेळी बॅकफुटला जातोय चेंडूला कट करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय तो थर्ड स्लिपच्या दिशेने अर्थात गलीचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवेल आणि एकेरी धाव घेण्याची संधी ही सूरजला प्राप्त होताना दिसतंय। एकेरी धावसंख्येने सूरज पोहोचतोय वैयक्तिक 6 धावांवरती तर संघिक धावसंख्या नाममात्र ही 7 धावा धावफलकावरती बिनबाद सावध आणि संयमी सुरुवात म्हणावी लागेल। पॉवर प्लेचं निर्णायक षटक हाताळलं जात आहे ते पेडनेम स्ट्रायकर्स पेडनेम क्रिकेट संघाकडनं गौरीश नागवेकर राइट आर्म ओव्हर द विकेट। मधल्या यष्टीवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न प्रकाश पराडकर कडनं अर्थात प्रयत्न यावी असफल ठरताना दिसतोय धावसंख्या स्थिरावली ती नाममात्र 7 धावा प्रथम फलंदाजी करताना प्रारंभीचे 2 फलंदाज उजव्या शैलीचे सूरज तर सूरजच्या साथीला प्रकाश पराडकर अर्थात लोकल बॉय देवगड तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो प्रकाश पराडकर यावी ऑन स्ट्राइक वरती। डाव्या यष्टीवरचा चेंडू ऑन साइडला फटका निघतोय डीप स्कोर लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवतोय अचूक फेकी होतय ती यष्टीरक्षक याच्या हातामध्ये अर्थात एकेरी धाव आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय नाममात्र 8 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय। पेडनेम स्ट्रायकर्स पेडनेम क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय पहिलं षटक एक किफायतीदार माफक गोलंदाजी म्हणावी लागेल गौरेश नागवेकरची सफलता मिळाली नाही मात्र अवघ्या 8 धावा खर्च करतोय तर दुसऱ्या बाजूने रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ एक संयमी आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल अजूनही 5 षटकांचा खेळ हा बाकी असेल। विचार विनिमय होतोय पेडनेम स्ट्रायकर्स पेडनेम क्रिकेट संघाकडनं महत्वपूर्ण सामना कारण या सामन्यातील विजेता संघ आजच्या रजनीमधील शेवटची लढत खेळेल अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ आजच्या रजनीमध्ये सलग 2 सामने जिंकतोय थेट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय आणि या सामन्यातील विजेता संघ हा आजच्या रजनीमधील शेवटचा क्वार्टर फायनल खेळण्यासाठी कुठचा संघ हा पुढे सरकतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील। गोलंदाजीमध्ये बदल होतोय वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक कल्पवृक्ष एंड कडनं गोलंदाज सज्ज होताना दिसतोय महेश भाईटकर
महेश उर्फ मॅडी या टोपण नावाने गोमंतक भूमीमध्ये प्रसिद्ध असलेला खेळाडू, बहुधा RV11 कोरगाव क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आज पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाकडून पाहायला मिळतोय. सलामीची विनीची जोडी नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज, स्ट्राईक एंडला प्रकाश पराडकर. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उजव्या इष्टीवर पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न यावेळी झाला प्रकाश पराडकर कडनं. अर्थात चेंडू आणि बॅट मध्ये कुठेही संपर्क दिसला नाही. चेंडू यावेळी चकवतोय प्रकाश पराडकरला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय ती महेश भाईटकरच्या गोलंदाजीवरती. पंचांच्या डाव्या साईडने दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या शैलीने प्रकाशसाठी. फुलरलेनचा चेंडू अर्थात वायडिश यॉर्कर पाहायला मिळतोय. बदल आली तर थोडंसं पाहायला मिळालं प्रकाश पराडकरला. अर्थात अंदाज चुकीचा ठरताना दिसतोय प्रकाश पराडकरला. चेंडू चकवतोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय तो महेश भाईटकरच्या गोलंदाजीवरती. अचूक लाईन अँड लेंथ पकडण्याचा प्रयत्न, गोलंदाजीमधील अचूकता शोधण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाकडून. महेश राईट आर्म ओव्हर द विकेट. अक्कू टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, डीप काऊ कॉर्नर वरती ताकदवान फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बऱ्याच वेळानंतर ज्या चेंडूच्या प्रतीक्षेत फलंदाज होता प्रकाश पराडकर, अर्थात तो चेंडू रडारवरती मिळतोय आणि सरळ फेकून दिला जातोय चंद्रावरती 6 धावांसाठी. यावेळी चेंडू उजव्या इष्टीवर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शफल झाल्यावरता अर्थात जी मिड विकेट डीप काऊ कॉर्नरची दिशा खुणावत होती त्या दिशेला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. पलटवार केला जातोय. एक चेंडू तुझा असेल तर एक चेंडू माझा ही रणनीती मैदानावरती पाहायला मिळतंय महेश भाईटकरच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली ती दुहेरी अंकात 14 बिनबाद धावफलकावर दुसरं षटक पाहायला मिळतंय पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाकडनं. अर्थात गोमंतक भूमीतील एक दर्जेदार नावलौकिक प्राप्त हा संघ पाहायला मिळतोय आज ग्रीन पार्क मेडबावच्या मैदानावर. उजव्या इष्टीवर शपलवून खेळण्याचा प्रयत्न, पायचीचं हलकसं अपील, एकेरी धाव यावेळी प्राप्त होईल आणि एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय 15 बिनबाद धावफलकावर. सूरज आणि सूरजच्या साथीला प्रकाश भागीदारी खूप महत्वाची असेल. धावसंख्येचा पाया कशा प्रकारे रचला जाईल, मधल्या फळीतील फलंदाज त्याच्यावरती मोठी विक्रमी धावसंख्या रचण्यात प्रयत्नशील असतील का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. क्षेत्ररक्षण पाहिलं, शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लिप, पॉइंट कव्हर पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे 38 सर्कलच्या बाहेर मिड विकेट वरती एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन बाउंड्री आणि डीप एक्स्ट्रा कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक. यावेळी चेंडू खाली राहतोय. सूरजला चेंडू चकवतोय. सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. उत्तर नव्हतं सूरजकडे आणि निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय ती गोलंदाज यावेळी महेश भाईटकरच्या गोलंदाजीवरती. 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 15 प्रति षटकांमध्ये 7-7.5 धावांची सरासरी. अर्थात येणाऱ्या षटकांमध्ये ही सरासरी हळूहळू वाढवावी लागेल. एका बाजूने हल्ला चढवावा लागेल कारण एक फायटिंग टोटल उभा करावा लागेल रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाला पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघ विरुद्ध. पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाकडनं विचार विनिमय होतोय. पहिली 2 षटकं एक अचूक नियंत्रित गोलंदाजी म्हणावी लागेल. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं रोखून धरलाय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाला. अर्थात एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यावा लागलाय तो प्रकाश पराडकर आणि त्याच्या साथीला सूरज या 2 फलंदाजांना. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. एरवी ऑटोटेक पणजी क्रिकेट संघाकडनं खेळणारा साहिल वांगणकर आज प्रतिनिधित्व करतोय पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाकडनं. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त. बिनबाद 15 धावा ही डावाची सुरुवात पाहायला मिळते रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाकडनं. आपण पाहतोय श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित ही भव्य दिव्य डे नाईट ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धा आजची दुसरी रजनी आणि दुसरी रजनी
कुणाच्या नावावरती नोंदवली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट साहिल वांगणकर. चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहे. चेंडू स्क्वेअर असल्याचा निर्वळ येतोय आणि ज्या चेंडूला टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अतिरिक्त धावसंख्येने धावफलक बदललाय. 16 बिनबाद धावफलकावर तिसऱ्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. साहिल वांगणकर राईट आर्म ओव्हर द विकेट. या फुलर लाईनचा चेंडू अर्थात दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता यष्टीरक्षक याने, मात्र यष्टीरक्षक चेंडूपासून दूर पाहायला मिळतोय. फलंदाज प्रकाश पराडकर याच्या हातामधनं बॅट सुटताना आपल्याला पाहायला मिळाले. अर्थात आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला तो साहिल वांगणकर या गोलंदाजावरती. धावसंख्या स्थिरावली. 16 बिनबाद धावफलकावर तिसरं षटक आपण पाहतोय. दोन आघाडीचे प्रारंभीचे फलंदाज अजूनही मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रकाश पराडकर आणि प्रकाश पराडकरच्या साथीला सूरज नॉन स्ट्रायकरवरती. दोन्ही खेळाडूंमध्ये बातचीत विचार विनिमय होताना दिसतोय. अर्थात कुठच्या गोलंदाजांवरती काउंटर अटॅक केला जाईल, कुठच्या गोलंदाजांवरती हल्ला चढवला जाईल आणि दोघांपैकी कुठच्या खेळाडूने जोखीम पत्करली जाईल, नक्कीच येणाऱ्या चेंडूंवरती हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू उजव्या इष्टीच्या बराच बाहेर भरकटला जातोय. या षटकामध्ये ही दुसरी अवांतर धाव साहिल वांगणकरच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहे आणि अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकली आहे. 17 बिनबाद धावफलकावर. खूप महत्वपूर्ण लढत असेल. इथून संधी नसेल पराभूत संघाला आणि जो संघ पराभूत होईल या स्पर्धेत टाटा बाय बाय नमस्कार करावा लागेल. यावेळी प्रकाश पराडकर रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न, अर्थात फेकी झाली एस्टेन वरती आणि पंचांचं बोट यावेळी आकाशाच्या दिशेने पाहायला मिळालं. म्हणजे दोघांपैकी एका खेळाडूला माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात ही पहिली सफलता मिळत आहे पेडनेम स्ट्रायकर पेडनेम क्रिकेट संघाला. नवीन फलंदाज सूरज याची जागा घेण्यासाठी क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा वन डाऊन या पोझिशनवर, अर्थात टेनिस क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, कित्येक मोठा स्पर्धा खेळण्याचा अनुभव असलेला महेश चंदवनकर मैदानामध्ये पावलं टाकताना दिसतोय. दोन्ही संघांसाठी डू और डाय, करो या मरो, नाही तो बोरिया बिस्तर बांधकर वापस लौटो असा हा सामना पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल आजच्या रजनीमधील शेवटची क्वार्टर फायनल खेळेल आणि पराभूत संघाला या स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागेल. अर्थात कुठच्या संघाचा प्रवास थांबला जातोय आणि कुठच्या संघाचा प्रवास हा पुढील सामन्यासाठी सुरू राहील हे पाहणं औत्सुक्याचं राहील. दोन्ही संघांवरती दबाव पाहिला असेल. अर्थात ही लढत या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. एका बाजूने सलग 2 सामन्यांमध्ये 2 विजय संपादन करतोय आणि क्वार्टर फायनल मध्ये जाऊन राहतोय तो अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ आणि अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघ विरुद्ध दुसरा संघ क्वार्टर फायनल मध्ये कुठचा असेल आणि त्यासाठी ही लढाई मैदानावरती पाहायला मिळते. पेडनेम स्ट्रायकर पेडनेम, व्ही पक्ष रश्मी 11 मिडबाव. आमचे ऑफिशियल्स मिस्टर सुशील शेडगे, मिस्टर अमृत अल्मेडा, खूप महत्वपूर्ण लढत मैदानावरती ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती याची ध्येय याची डोळा पाहायला मिळत आहे. या स्पर्धेतील आजची दुसरी रजनी. प्रत्येक रजनीमध्ये एक संघ आपल्याला सेमीफायनल मध्ये दाखल होताना दिसेल. प्रत्येक रजनीमध्ये 4 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि 4 संघांमधला शेवटच्या क्षणी एक संघ जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. जुना चेंडू द्या मैदानात. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित भव्य दिव्य डे नाईट ओव्हर क्रिकेट स्पर्धा
अर्थात सातत्याने ही क्रिकेट स्पर्धा दरवर्षी क्रीडा रसिकांच्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यावर्षी प्रथमतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतिहासातील सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा हा ग्रीन पार्क मिडबावच्या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम पाहायला मिळतोय। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे अध्यक्ष, मिडबाव गावचे सरपंच, प्रथम नागरिक सन्मान श्री भाईजी नरे, सन्मान श्री शैलेशजी लोके आणि त्यांच्या मंडळातील सर्व सदस्य, शिलेदार या सर्वांच्या अथक प्रयत्नांमधून ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। नाणेफेक जिंकली पेंडेम स्ट्रायकर पेंडेम क्रिकेट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। आतापर्यंत एक गडी बाद होतोय सूरज, जो धावचीच्या स्वरूपात पहिली सफलता पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाला मिळाली आणि पहिला गडी बाद झालाय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाचा धावचीच्या स्वरूपात। पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होताना दिसतंय। अर्थात चेंडूची तपासणी केल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल। साहिल वांगणकर हा गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाकडनं। अष्टपैलू खेळाडू, बहुतेक वेळा सलामीच्या रूपात या खेळाडूला आपण पाहिलं। गोमंतक भूमीचा विचार केला तर ऑटोटेक पणजी क्रिकेट संघाकडनं हा खेळाडू प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळाला। राईट अप ओव्हर द विकेट, यावेळी चेंडू उजव्या ष्टीवरचा शरीराच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न। महेश चंदवनकर चेंडू टॅप करताना दिसतोय, एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव संख्येने महेश चंदवनकर आपलं खातं उघडताना दिसतोय। धावफलक 1 ने पुढे सरकलाय। 18 एका गडीच्या मोबदल्यात 18ला 1 प्रथम फलंदाजी पाहायला मिळत आहे रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघ आणि दोन्ही संघांसाठी डू ऑर डायचा हा सामना असेल। क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, यावेळी प्रकाश पराडकर ऑन स्ट्राइक वरती फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, डीप थर्ड मॅन, पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये। वेगवान चेंडू म्हणावं लागेल, नॉन स्ट्राइक वरती फेकी होतंय, लक्ष होतंय नॉन स्ट्राइक वरती महेश चंदवनकर या खेळाडूवरती। अर्थात ती फेकी अचूक झाली नाही, संरक्षण होतं, संरक्षण पाहायला मिळालं। अनुष केरकरचं संरक्षण मिळालंय त्या फेकीवरती। यावेळी संपर्क अचूक नव्हता, कमजोर फटका, नॉन स्ट्राइक वरती फेकी अनुष केरकर कडनं पाहायला मिळाली। त्यानंतर परिणामी दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा पाहायला मिळतोय पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाकडनं। मैदानावरती जणू लगोरीचा खेळ खेळतोय की काय असं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं। 3 धावा पळून पूर्ण केले जात आहेत। महेश चंदवनकर आणि महेश चंदवनकरच्या साथीला आघाडीचा बिनीचा फलंदाज प्रकाश पराडकर 21 एका गडीच्या मोबदल्यात। तिसरं षटक प्रगती पथावर पाहायला मिळत आहे। दुसऱ्या इनिंग मध्ये धावांचा पाठलाग करावा लागेल पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाला आणि त्याच्यामुळे प्रत्येक धावेची किंमत ही लाख मोलासमान असेल या सामन्यामध्ये। मधल्या ष्टीवर फुलर लाईनचा चेंडू हलक्यात आणि चेंडू स्टिअर केला जातोय, चेंडू जातोय डीप स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, चेंडूची अचूक फेकी होताना दिसतंय। अर्थात दुसरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसतंय। एकेरी धाव आणि एकेरी धाव संख्येने महेश चंदवनकर पोहोचतोय वैयक्तिक 2 या धाव संख्येवरती, तर सांघिक धाव फलक 22 एका गडीच्या मोबदल्यात।
29 धावा धावफलकावर मोठा फटका पाहायला मिळाला. आत्मविश्वास नक्कीच येईल. त्या आत्मविश्वासाने फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल प्रकाश पराडकर ऑन स्ट्राइक एंडला. यावेळी बॅकफुटला जावत स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फेकी होत आहे स्ट्राइक एंडच्या दिशेने. अर्थात महेश शेनवणकर जलद गतीने ही धाव पूर्ण करताना दिसतोय. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. मोठा फटका निघाला त्यानंतर स्ट्राइक रोटेट केली आहे. आपला संघ साथीदार महेश शेनवणकर वरती विश्वास दाखवताना दिसतोय प्रकाश पराडकर आणि एकेरी धावसंख्येने 30 एका गडीच्या मोबदल्यात. चौथं षटक मैदानावरती आघाडीचा विनीचा फलंदाज प्रकाश पराडकर एका बाजूने संयम त्याचबरोबर आक्रमकता पाहायला मिळत आहे. तर महेश शेनवणकर कशा प्रकारे फलंदाजी करेल. प्रदीर्घ अनुभव आहे या खेळाडूकडे मात्र आज अनुभवपणाला लावावं लागेल. आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल ती रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघासाठी महेश शेनवणकर या खेळाडूला. उजव्या स्टीवरती शपल होतोय. चेंडू टोलवला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. पावलं वळत आहे दुहेरी धाव संख्येकडे. फेकी अचूक नव्हती परिणामी इथं संधी मिळाली दुसरी धाव पूर्ण करण्याची महेश शेनवणकरला. दुहेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 32 एका गडीच्या मोबदल्यात 32 रन्स लॉस ऑफ बाय 1 विकेट आफ्टर अ 4th ओव्हर प्रोग्रेस. वेगवान गोलंदाज द्रुतगती गोलंदाज पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाचा गौरेश नागवेकर पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या स्टीवरती शपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डीप स्कोर लेग वरना फेकी येत आहे स्ट्राइक एंडच्या दिशेने आणि एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय महेश शेनवणकरला. एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 33 एका गडीच्या मोबदल्यात. 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. उर्वरित अजूनही 2 षटक 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि कुठच्या तरी एका फलंदाजाला इथं मात्र गिअर बदलावा लागेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली 33 म्हणजे ही धावसंख्या 55-60च्या घरामध्ये नेण्याचा प्रयत्न राहील रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाकडनं. दुसऱ्या बाजूने विचार विनिमय होतोय. अर्थात जी आघाडी मिळवली गेली रोखलं गेलंय. रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाला कुठच्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जाईल आणि त्या विश्वाला सार्थकी गोलंदाजी पाहायला मिळेल का पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाकडनं. निर्णायक 2 षटक येणारा 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 33 धावा धावफलकावर जोडल्या एका गडीच्या मोबदल्यात. आघाडीचा फलंदाज सूरज हा माघारी परतला आणि सूरजच्या जागेवरती महेश शेनवणकर आणि आघाडीचा विनीचा फलंदाज प्रकाश पराडकर ही जोडी मैदानावरती. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी साहिल वांगणकर या खेळाडूची वर्णी लागतंय पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाकडनं. मध्यम गतीचा गोलंदाज चेंडू वळवण्याचं कसब असलेला अर्थात गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळत आहे. ते साहिल वांगणकरच्या गोलंदाजीवरती कधी डाव्या बाजूला कधी उजव्या बाजूला कधी स्लोवर वन तर कधी स्ट्रेटर वन असे चेंडू हाताळण्याची कसब असलेला खेळाडू साहिल वांगणकर राईट आर्म ओव्हर द विकेट. मधल्या शेवटचा चेंडू अर्थात झेल टिपण्याचा प्रयत्न. एक हाती झेल टिपला जातोय. साहिल अरोलकरच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि दुसरा गडी बाद होतोय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाचा महेश बॅक टू द पॅव्हलियन. अप्रतिम शतरक्षण म्हणावं लागेल. वाखाणण्याजोगं शतरक्षण. सुरुवातीला वाटलं नव्हतं झेल टिपला जाईल. अखेरच्या क्षणी एक हात समोर आला आणि एक हाती झेल टिपण्याचा प्रयत्न साहिल अरोलकर या खेळाडूचा पाहायला मिळाला. दुसरा गडी बाद होतोय रश्मी 11 मिडबाव क्रिकेट संघाचा महेश शेनवणकर आणि महेश शेनवणकरची जागे घेण्यासाठी नवीन फलंदाज मधल्या फळीतील विक्रम कांबळे. नवीन फलंदाज विक्रम कांबळे अर्थात विक्रमला विक्रम नोंदवावा लागेल या सामन्यामध्ये. गरज आहे संघासाठी आणि संघाची गरज ओळखून फलंदाजी करावी लागेल प्रकाश पराडकर आणि त्याच्या साथीला विक्रम कांबळे.
साहिल अरोलकर अर्थात सफलता प्राप्त करताना दिसतोय साहिल वांगणकर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसली. दोन या धावसंख्येने विक्रम कांबळे आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावफलक 2 ने पुढे सरकलाय 35 2 गडींच्या मोबदल्यात. 35 रन्स लॉस ऑफ बाय 2 विकेट आफ्टर 5 ओव्हर प्रोग्रेस. षटक क्रमांक 5 मैदानावरती पाहायला मिळत आहे साहिल वांगणकर राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी पॉइंट क्षेत्रामध्ये रोखलं जात आहे अर्थात धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न इथं मात्र असफल ठरताना दिसतोय प्रकाश पराडकरचा. चप्पल क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू गणला जातोय साहिल वांगणकरच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 35 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा एकदा चेंडू मिड ऑफला क्लिअर करतोय येतोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने. विश्वासदर्शक फटका पाहायला मिळतोय अर्थात चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते 39 2 गडींच्या मोबदल्यात. मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये आणि या संधीचा फायदा उठवला गेलाय तो फलंदाजाकडनं. यावेळी उजवेष्टीच्या बराच बाहेर शफल झाला होता. फलंदाज अर्थात संपर्क होत नाही चेंडू आणि बॅट मध्ये चेंडू चकवतोय विक्रम कांबळेला आणि निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय ती साहिल वांगणकरच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 39 2 गडींच्या मोबदल्यात. 39 रन्स लॉस ऑफ बाय 2 विकेट आफ्टर 5 ओव्हर प्रोग्रेस. चेंडू डावे एसटीवर पाहायला मिळतोय वेगवान चेंडू होता डावी एसटी उकळतोय विक्रम कांबळेची. विकेट नंबर 3 मैदानावरती पाहायला मिळाली. तिसरा गडी बाद होतोय रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघाचा. विक्रम कांबळे बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज विपुल पवार मैदानात पावलं टाकताना दिसतोय. रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघाचा ज्याला हार्ड विक हिटर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज मात्र ते सिद्ध करावं लागेल. ग्रीन पार्क मिडभावच्या मैदानावरती गरज आहे रश्मी 11 मिडभाव क्रिकेट संघाला. एखाद दुसरा मोठा फटका निघाला धावसंख्येचा वेग आकार बदलू शकतोय. विपुल पवार मोठे फटके खेळण्याची क्षमता आज प्रकाश पराडकरला साथ द्यावी लागेल. धावसंख्या स्थिरावली आहे 3 गडींच्या मोबदल्यात. 39 धावा धावफलकावर. 5 षटकं 30 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 39 धावा 3 गडींच्या मोबदल्यात आणि शेवटचं षटक या इनिंगची सांगता करणारा डावकर शैलीचा गोलंदाज आमिर गडेकर. आमिर गडेकर बऱ्याच वेळा ध्रुव पारसे गोवा संघाचं या खेळाडूने प्रतिनिधित्व केलं. कित्येक सामन्यांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलरचा किताब या खेळाडूने हासिल केलाय. आज मात्र पाहावं लागेल शेवटचं षटक पेंडेम स्ट्रायकर्स पेंडेम क्रिकेट संघाकडनं आमिर गडेकर कशा प्रकारे हाताळतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे आमिर गडेकरच्या गोलंदाजीवरती. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन शॉर्ट फाईन लेग लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी फटका निघतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती चेंडू चकवतोय एक टप्पा घेतोय चेंडू थांबत नाही. 1 बाउन्स ओव्हर द रोप खणखणीत आरपीएम चौकार. आमिर गडेकरचं स्वागत केलं जात आहे खणखणीत चौकाराने. प्रकाश पराडकर याच्या बॅटमनना यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. वायडेश लॉंगनवरती चेंडू
अडवला जातोय, फेकी होतोय आणि धोका पत्करला जातोय तो नॉन स्ट्राइक एंड वरती. चौथा गडी बाद होतोय, चौथी सफलता म्हणावी लागेल. अर्थात दुसरी पळून धाव पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण होताना दिसत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 45-3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक अर्थात प्रकाश पराडकर वरती मोठी जबाबदारी असेल. यावेळी चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पाहायला मिळतोय आणि चेंडू डीप लॉंग लेगच्या दिशेने अर्थात शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत ते क्षेत्ररक्षक याचे आणि तोपर्यंत धावांची लयलूट केली जाते. प्रकाश पराडकर आणि त्याच्या साथीला विपुल पवार. 3 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. तिहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 48-3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचं षटक आपण पाहतोय. पेडनेम स्ट्रायकर्स पेडनेम क्रिकेट संघाकडनं आमिर गडेकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करताना दिसतोय. यावेळी समोर असेल विपुल पवार, उजव्या शैलीचा फलंदाज. यावेळी चेंडू चकवतोय फलंदाज विपुल पवारला. शफल झाला होता विपुल पवार आणि फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आमिर गडेकर. अर्थात तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. रश्मी 11 मिडभाऊ क्रिकेट संघाकडनं अर्थात बॅटिंग रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अस्वेर असेल की फेअर डिलिव्हरी असेल हे तपासलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय 70-70 या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलिव्हरी. चेंडू निर्धाव गल्ला जाईल आमिर गडेकरच्या गोलंदाजीवरती. महाराष्ट्र आणि भारताबाहेरील असंख्य क्रिकेट स्पर्धा ज्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कव्हर केले जात आहेत तोच 70-70 युट्यूब चॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कव्हर होताना पाहायला मिळत आहे. आमिर गडेकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट विपुल साठी. यावेळी फुल टॉस फटका कमजोर, चेंडू जमलेला घरंगळ जातोय. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येतोय, वेगाने प्रयत्न होतोय. तिसऱ्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय तो क्षेत्ररक्षक याच्याकडनं आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी असफल ठरताना दिसतोय. एका खेळाडूला माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय रश्मी 11 मिडभाऊ क्रिकेट संघाचा विपुल पवार. नवीन फलंदाज अभिषेक अर्थात सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. रश्मी 11 मिडभाऊ क्रिकेट संघ 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक आपण पाहतोय आमिर गडेकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी चेंडू चकवतोय फलंदाज. यावेळी प्रकाश पराडकरला वेग भन्नाट होता. अर्थात वेगासोबत चेंडू वळवण्याचं कसब असलेलं कौशल्य पाहायला मिळालं आमिर गडेकरच्या गोलंदाजीवरती. इनिंगचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 6 षटकांचा खेळ समाप्त. 50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजे 51 धावांचा पाठलाग करावा लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये पेडनेम स्ट्रायकर्स पेडनेम क्रिकेट संघाला. खूप महत्वपूर्ण लढत असेल. प्री क्वार्टर फायनल सामना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जो संघ विजेता ठरेल क्वार्टर फायनल मध्ये आज अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाविरुद्ध रजनी मधील शेवटची लढत खेळ आणि शेवटच्या आजच्या रजनी मधील जो संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल अर्थात तो कुठचा संघ असेल. इनिंगचा खेळ संपलाय. अर्थात या क्रिकेट स्पर्धेमध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावचे अध्यक्ष मिडभाव गावचे प्रथम नागरिक सरपंच सन्मानश्री भाईजी नरे शैलेशजी लोके यांचं मी मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला या क्रिकेट स्पर्धेमध्ये गेली कित्येक वर्ष समालोचन करण्याची संधी दिली. एक सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि आमचे साथी समालोचक श्री अमोल जमदाडे यांचेही मनापासून धन्यवाद
आभार मानत या स्पर्धेमधनं मी आपला निरोप घेतोय, इथंच थांबतोय। दुसऱ्या इनिंग मध्ये मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक मालवणीचा बुलंद आवाज श्री बादल चौधरी यांचा दुसऱ्या इनिंग मध्ये आवाज ऐकूया। स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा। हेलो 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 आपल्या या स्पर्धेसाठी गेले 2 दिवस सर्व सामन्यांचं समालोचन करणारे आणि गेली कित्येक वर्ष आमच्या रामेश्वर प्रतिष्ठानशी जोडले गेलेले समालोचक श्री प्रदीप देऊलकर सर यांना विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं आहे। सन्माननीय श्री प्रदीप देऊलकर ते उत्कृष्ट समालोचक आहेत आणि गेली कित्येक वर्ष आमच्या रामेश्वर प्रतिष्ठान भाऊशी जोडले गेलेले आहेत। आपण आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान केला जात आहे। आमच्या व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रवीणजी लोके यांना विनंती करते की आपण प्रदीप देऊलकर सरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे। सन्माननीय श्री प्रदीप देऊलकर जे गेली कित्येक वर्ष आमच्या प्रत्येक सामन्याला प्रत्येक स्पर्धेसाठी उपस्थित राहतात आणि आपल्या उत्कृष्ट सुमधुर अशा आवाजात प्रत्येक सामना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात। धन्यवाद देऊलकर सर, आपण आमच्या प्रतिष्ठानशी यापुढेही अशाच प्रकारे जोडले जाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते। धन्यवाद। समालोचक प्रदीप देऊलकर यांचा। प्रदीपजी, रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या या स्पर्धेत गेली अनेक वर्ष सातत्याने आपण समालोचन रूपी सेवा देताय। आपली सेवा रामेश्वराच्या चरणी रुजू होते। धन्यवाद। 19 ते 23 मार्च रोजी पुन्हा एकदा हाच आवाज आपल्याला एका मोठ्या स्पर्धेत ऐकायला मिळेल। यंगस्टार देवगड आयोजित पालकमंत्री चषक या स्पर्धेत प्रदीप देऊलकर 19 ते 23 मार्च या सलग 5 दिवसांसाठी राष्ट्रीय डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी प्रदीपजी देऊलकर आपल्याला आणि यंगस्टार देवगड यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय। हॅलो, सन्माननीय श्री प्रदीप देऊलकर जे उत्कृष्ट समालोचक आहेत आणि महाराष्ट्रातील बऱ्याच नामवंत स्पर्धांमध्ये ते समालोचनाचे काम करत असतात। देऊलकर सर, आमच्या या प्रतिष्ठानबद्दल आमच्या एकंदरीत आयोजनाबद्दल आपण 2 शब्द व्यक्त करावेत अशी मी आपल्याला विनंती करते। नक्कीच गेली कित्येक वर्ष ही क्रिकेट स्पर्धा म्हणजे ज्यावेळी दिवसाची स्पर्धा होती 50,000 त्या क्रिकेट स्पर्धेचं पारितोषिक होतं तेव्हापासून या स्पर्धेमध्ये मी समालोचन करतो। सुरुवातीला श्यामजी वाकर आणि प्रदीप देऊलकर असे समालोचक आले होते, त्यानंतर अमोल जमदाडे आणि एका वर्षात तिकडच्या मैदानावरती ही क्रिकेट स्पर्धा झाली होती आणि गोपाळ भट्टाचा संघ त्या फायनल मध्ये विजेता ठरला होता। आणि नक्कीच मी मनापासून आभार मानेन श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावचं की गेली कित्येक वर्ष सातत्याने त्यांचा हा उपक्रम पाहायला मिळतोय आणि क्रिकेटच नाही तर क्रिकेट सोबत सामाजिक काम, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा उपक्रम पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सन्मानजी रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मानजी बाईजी नरे, शैलेशजी लोके आणि त्यांची पूर्ण टीम काम करताना पाहायला मिळतंय। तर माझ्या मनापासून शुभेच्छा असतील, आपण असंच काम करावं, आपल्या हातून असंच सत्कार्य घडत राहावं आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावचं नाव हे लौकिकाच्या शिखरावर पाहायला आम्हाला नक्कीच आवडेल। धन्यवाद देऊलकर सर, आपल्याला सुद्धा आपला समालोचनातील बुलंद आवाज असाच उत्तरोत्तर बहरत जावो अशा आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। परत एकदा देव बरे करो म्हणता। मालवणी आकाशवाणीच्या मिडभाव केंद्रावरसून
RPM ट्रॉफी 2025च्या दुसऱ्या रजनीमधल्या 5व्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये 51 रन्सांचा पाठलाग कसं होता या सांगण्यासाठी जाऊया मालवणी केंद्रावर. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर समर्थ गावस संघाचा सुपरमॅन एकेरी धावेनिशी आपल्या संघाची आणि आपल्या खात्याची सुरुवात. बॉलिंग मार्कवर झिशान खान, माफ करा हुसेन शेख, मुंबई चेंबूरचा खेळाडू बॉलिंग मार्कवर पॅव्हलियन एंड करसून. आणि जर या सामन्याचा विचार केला तर रणनीती रश्मी 11 मिडभाव संघाकडून विपुल पवार या खेळाडूच्या जागे अण्णा चव्हाण हा खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानावर तुमका दिसतलो. अण्णा चव्हाण या संघातून घेतलेली जबाबदारी सलामीची जोडी 51 रन्साचा पाठलाग करण्याच्या इराद्यान सूरज गावडे उर्फ भाऊ स्ट्रायकर यांच्या दिशेन आणि समर्थ गावस सध्या दिसतात नॉन स्ट्रायकर एंडवर. पहिल्या चेंडूवर 1 रन हुसेन शेख बॉलिंग मार्कवर. दुसरा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मारूचो खय होतो, चेंडू गेलो खय. काय झाला या चेंडूवर, बरेच घटना, अपील सुद्धा झाला. काय झालं या चेंडूवर बघूया. पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेन आणि दुसऱ्या चेंडूवर सूरज पेडनेम प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर वैयक्तिक 0 रन्सावर तंबूच्या दिशेन. एक मोठो धक्को बसलो सूरजच्या रूपान. या सूरजला या फटक्याचा सिलेक्शन महागडा नक्कीच पडतला. पहिली विकेट अगदी स्वस्तात गारद झाल्यानंतर 1-1 अशा नाजूक स्थितीमध्ये संघाचं हुकमी एक्को मैदानावर. रन मशीन ऑफ द गोवा मॅन फ्रॉम असनोडा पुनाजी कणगुटकर या जोडीवर बराच काय अवलंबून. आपण बघतो महाराष्ट्राची सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि स्वाभिमानाची स्पर्धा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव चषक 2025 गेली 7 वर्ष सातत्याने क्रिकेटचा कुंभमेळा आपल्या या मैदानावर. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं जमलेले तुम्ही सगळे रसिक प्रेक्षक, खेळाडू, संघ मालक, पाठीराखे या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय भाईजी नरेश, शैलेशजी लोके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी बघितलेलं स्वप्न मिडभावच्या ग्रीन पार्क मैदानावर 5 लाख रुपयांची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा भरवची आणि त्या स्वप्न या वर्षी मूर्त रूपात उतरलेला 5 लाख रुपयांचा रणसंग्राम. आणि त्यासाठी संपूर्ण देशभरातले खेळाडू आपल्या या मिडभाव नगरीमध्ये दाखल झालेले. आजच्या रजनीमधलं हे 5वं सामनो रश्मी 11 मिडभाव संघान पहिली बॅटिंग करून जमवलेले 50 धाबा 51 रन्सांचा पाठलाग आणि पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्याच ओव्हरमध्ये हुसेन शेख 1 रन्स खर्च केल्यानंतर योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, जखडून ठेवणारी बॉलिंग, मालवणी भाषेत जे का खुटो करणा म्हटला जाता. आणि खुटो करणा म्हणजे काय असा मालवणी कोकणी मुलकातल्या माणसांका बऱ्यापैकी माहिती. पण ह्यो खेळाडू असो असा जो जास्त वेळ खुटो करून रवाचो नाही. आखूड टप्प्याचो चेंडू, बघता बघता चेंडू सीमारेषा पार, आकांड्या पार, गडग्या पार, खळखळ खळखळ खळखट्याक RPM षटकार. आडव्या बॅटने एका मोठ्या फटक्याचा समर्थ गावसचा तो प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, उरलेला काम विकेट किपर महेशने केला पूर्ण. या टीम मध्ये 2 वलयांकित खेळाडू तुमका बघूक मिळतले. एकाचा टोपण नाव असा घुंगरू, एकाचा टोपण नाव असा बुमरो. आणि सध्या जो विकेट किपर म्हणण्याचा महेश शेनवणकर जो ओळखला जाता बुमरो या नावान. आणि दुसऱ्या बाजून पेडनेम स्ट्रायकर संघाची पेडनेम एक्सप्रेस गौरेश नागवेकर हे ओळखलं जाता घुंगरू या नावान. तर घुंगरू आणि बुमरो ह्याच्यातली लढत बघण्यासारखी असतली. पहिल्या षटकाचा खेळ झालो समाप्त. 51 रन्सांचा पाठलाग, धावसंख्या 8 रन्सावर. गोलंदाजीत बदल, वैयक्तिक पहिल्या, सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन फार एंड करसून मुंबई मालाडचो झिशान खान. आणि झिशान तुझ्यासाठी बक्षिसांची खैरात. 2 ओव्हरीमध्ये झिशानने जर 4 विकेट घेतले तर दुबई मरचून बक्षिसाचा दुबई रिटर्न आदरणीय लोके साहेबांकडून 5000 रुपयांचं बक्षीस.
आदरणीय हेमंतजी लोके साहेब, हेमंत उर्फ तात्या लोके यांच्याकडून झिशान, जर 2 ओव्हरीमध्ये 4 कलमा तुझ्या नावे लागली, 4 खेळाडूंची जर तू घर वापसी केलं, 4 बॅटरला जर तू राऊंडर नेऊन बसवलं तर 5000 रुपयांचं बक्षीस. साइड आर्म गोलंदाजी, हलकेच अपील झाला करा. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन. एकेरी धावेनेची धावसंख्या 9 रन्सावर. ही जोडी मैदानावर असा समर्थक गावस आणि पुनाजी कणगोटकर या दोनही खेळाडूंकडे एक मोठा अनुभव असा. पण दुसऱ्या बाजून रश्मी 11 मिडबाव संघाचा विचार केलो तर मोठमोठे स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धांचा अनुभव या तुलनेमध्ये रश्मी 11 मिडबाव संघ थोडंसं वरचढ. पण गोमंतक भूमीतले मोठमोठे स्पर्धा सध्या पेडनेम स्ट्रायकर पेडणे संघाच्या खेळाडूंनी गाजवलेले. झिशान बॉलिंग मार्क वरसून समर्थक अवश्य फटको लॉंगॉनच्या कपडावरसून. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार. आश्चर्य नवल की चमत्कार. माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन. आरपीएम षटकार. पंधरा धावा 51 रन्सांचा पाठलाग समर्थक गावस. स्पर्धा सुरू झाल्यापासून समर्थक गावसचा जा कौतुक केला त्या कौतुकाक साजेशी ही फटकेबाजी. आतापर्यंत एकूण 5 बॉल समर्थने खेळले, 13 धावा खर्च केले. झिशान बॉलिंग मार्कवर. त्या झिशान कडून अपेक्षा असत दिशा, टप्पो, वेग ह्याच्यावर नियंत्रण, अचूक टप्प्याची गोलंदाजी. पण यावेळी सध्या तरी समर्थक गावस या गोलंदाजीवर अधिराज्य गाजवताना. समर्थक गावसवर गोमंतक भूमीन केला प्रेम, महाराष्ट्रान सुद्धा तसाच प्रेम केला. समर्थक गावस खेळताना दिसाचो यासाठी बांद्याच्या भूमीवर 1 लाख रुपयांच्या स्पर्धेचं आयोजन केला गेला आणि ही स्पर्धा खास समर्थचो खेळ बघण्यासाठी. पण दुसऱ्या बाजून आदरणीय हेमंत पवार यांनी खास राष्ट्रीय स्तरावरचे अनेक वलयांकित खेळाडू या स्पर्धेसाठी रश्मी 11 मिडबाव संघातून आपल्यासाठी या मैदानावर आणले. या खेळाडूंचा खेळ दाखवण्यासाठी या दरम्यान फुलटॉस चेंडू लॉंगॉन आणि मिडॉन या 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडूचा प्रवास सीमारेषा पार. आरपीएम चौकार. दोघे बसले शोधित आणि चेंडू पोचलो गोदीत. ची प्रतीक्षा रश्मी 11 मिडबाव संघासाठी. दुसऱ्या बाजून चौकार षटकारांची प्रतीक्षा पेडनेम स्ट्रायकर पेडणे संघासाठी. वाईड ईश्वरकर बॅटर पासून बरोच लांब राहणारो समर्थक गावसचे ऍक्शन बघा. घुटना टेक, तमाशा देख या प्रकारचा फटको खेळण्याची मनीषा होती, इच्छा होती. आतापर्यंत समर्थक गावस सिंगल डॉट 6 डॉट 6 डॉट 4 डॉट म्हणजे प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर 1 डॉट बॉल ही खासियत समर्थची. धावसंख्या 19 51 चो पाठलाग झिशान बॉलिंग मार्कवर. आणि त्या सिंगल नंतर डॉट नंतर लॉंगॉनच्या दिशेन, लॉंगॉनच्या कपडावरसून सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि समर्थक गावसने दिले बॉलरच्या पाठीवर 4 दिवसाचे फाव. आरपीएम षटकार. थँक्यू. पंचांचो इशारो बॅटर चॉईस पॉवर प्ले. त्या समर्थाचा आपण इल्यापासून कौतुक ऐका होतो. कालच्या दिवसात असाच कौतुक आपण रजत कुडाळकरचा ऐकला. रजतला काय मोठी संधी मिळाली नाही. जो रजत ओपनर स्पेशालिस्ट बॅटर त्याला ओपनिंग करण्याची संधी मिळाली नाही. पण काल जा काम रजत कडसून अपुरा राहिला ता काम मैदानावर समर्थ पुरा करताना. थोडक्यात मालवणी कॉमेंट्रीतून जितकी फुला समर्थाच्या नावान माळली त्या सगळ्या फुलांची परतफेड करून दाखवताना समर्थ. आणि आतापर्यंत समर्थची कामगिरी एका मोठ्या फटक्यानंतर 1 डॉट बॉल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 25 रन्सार. पहिल्या ओव्हरीत 8 धावांचा खर्च हुसेन शेख, दुसऱ्या ओव्हरीमध्ये 17 धावांचा खर्च झिशान खान
51 रनचा पाठलाग, धावसंख्या स्थिरावली 25 रनसावर. गोमंतक भूमीचे एक वरिष्ठ वलयांकित पंच मुन्ना दाभोलकर सर यावेळी उपस्थित असत आपल्या टीमच्या स्क्वॉड बरोबर. मुन्ना, तुमचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. तिसऱ्या षटकाचा पहिलो चेंडू, कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास, खूप लांब वरसून फिल्डर चेंडूच्या मागे, सुंदर क्षेत्ररक्षण कॅरेबेल स्टाईल मध्ये. 2 धावेनंतर तिसऱ्या धावेसाठी वळलेली पावला आणि या 3 धावेनेशी धावसंख्या स्थिरावलेली 28 रनसावर. एकावन्न धावांचा पाठलाग, धावसंख्या स्थिरावली 28 रनसावर. दिनेश गावकर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने यंगस्टार देवगड संघाचा प्रतिनिधित्व करताना देवगड तालुक्यात अनेक सुवर्ण क्षण ज्या खेळाडूंना मिळवून दिले ता नाव कव्हरच्या दिशेने आमचं सगळ्यांचं एक लाडको खेळाडू दिनेश गावकर क्षेत्ररक्षण करताना कव्हर रिजन मध्ये. आडवी बॅट, प्रयत्न असफल. दिनेश गावकर हे असे खेळाडू असत देवगडचं नाव अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी रोशन केला. यंग बॉयज कुडा सारख्या एका वलयांकित मातब्बर व्यावसायिक संघाचा सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केला आणि भल्या भल्या बॉलरना ज्यांनी घाम फोडलो असा ह्या नाव असा दिनेश गावकर आज रश्मी 11 मिडबाव संघाच्या गोटात. एक काळ होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातले काही निवडक खेळाडू व्हाईट पॅन्ट मध्ये दिसायचे. जो काळ होतो मैदानावरचे खेळाडू सुद्धा उघड्या पायाने किंवा जास्तीत जास्त पॅरागॉन स्लीपरवर खेळायचे. त्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे 2 खेळाडू पांढऱ्या ट्रॅक मध्ये खेळायचे. एक होतो शिवगर्जना केरवड्याचो नितीन केळुसकर आणि दुसरे आमचे हे मित्र ज्यांचं आपण नाव घेतो यंगस्टार देवगड संघाचे दिनेश गावकर. मैदानावर चालू आहे 51 पाठलाग आणि एका बाजून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पेडनेम स्ट्रायकर्स पेडणे संघाकडून. ज्या नावाबद्दल आपण ऐकला दिनेश गावकर या नावाबद्दल माझी सगळ्यांना विनंती असलेली एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया दिनेश गावकर यांच्यासाठी. दिनेशजी, देवगड तालुक्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे तुम्ही सुवर्ण क्षण दिलात आम्ही सगळेजण तुमचे सदैव ऋणी असो. हे वाजणारे टाळी दिनेश गावकर सर तुमच्यासाठी. पुढे सरसावत मिड ऑफ त्या दिशेन सुटलेलो झेल. पुनाजी कळंगुटकरला झेलबाद करण्याची एक साधी सोपी संधी दवडली गेली आणि संधी ही माशाच्या गरीयेक लागलेल्या सावजाच्या माशासारखी असता. फारावण्यात जरी उशीर झालो तरी मासो गरी आणि ऐस सगळाच गेला समजायचा. देव देता आणि निरांकार पाठ घेता या प्रकारचं सुटलेलो झेल आणि त्यानंतर समर्थक आवश्य फटको बॉलरच्या कपडावरसून सीमारेषा पार. आपण बोला तो बोला 50 तोला आरपीएम षटकार. झालो समाप्त. 51 धावांचा पाठलाग करताना आमच्या 2 अगदी जवळच्या मित्रांचे हे संघ आदरणीय हेमंत पवार यांच्या मालकीचो रश्मी 11 मिडबाव संघ आणि महेशभाई कोनाडकर यांच्या मालकीचो पेडनेम स्ट्रायकर्स पेडणे संघ. अस्तित्वाची लढाई या दोनही संघांसाठी. जो जिंकलो त्याका क्वार्टर फायनल खेळण्याची संधी अवधूत स्पोर्ट कणकवली संघाबरोबर आणि जो हरतलो त्याका 1 वर्षाची प्रतीक्षा. 51 रनचा पाठलाग. पहिल्या 3 ओव्हरीमध्ये फ्लाइंग स्टार्ट. अगदी जबरदस्त सुरुवात. 36 धावा 3 डझन. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस वारकरी संप्रदायातला एक महत्वाचा वाक्य असा. पण यावेळी एक सुंदर पाया रचलो आणि मालवणीत एक म्हणा जेचो पाव बरो तेचो इमलो खरो. सुंदर पाव रचलो. आता त्याच्यावर इमलो आणि कळस चढवण्याची जबाबदारी उरलेल्या 3 षटकामध्ये. दुसऱ्या बाजून पार्टनरशिप ब्रोकर ही बिरुदावली सार्थ करण्याच्या इराद्यान बॉलिंग मार्कवर इलो झिशान आणि पहिल्या चेंडूवर मिळाली सफलता. पुनाजी कळंगुटकर द रन मशीन ऑफ दी गोवा माघारी परतताना आपल्या वैयक्तिक 6 आणि सांघिक 36 रनसावर ही आरपीएम विकेट.
झिशान खान बॉलिंग मार्कवर. झिशानसाठी बक्षीस. काल दुबईवरून या स्पर्धेसाठी उपस्थित राहणारे आदरणीय लोकेसाहेब तात्या लोकेसाहेबांकडून 5,000 रुपयांचं बक्षीस. 4 विकेट झिशानने जर मिळवले तर. नवीन फलंदाज मैदानावर साहिल आरोलकर, मॅन फ्रॉम पारसे. ज्या पारसेच्या भूमीवर ध्रुव पारसे सारखी एक मानाची स्पर्धा होता, पेडणे प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं. त्या पारसेचं हे गुणवान खेळाडू मैदानावर उपस्थित. 51 धावांचा पाठलाग, रन झाले 36 आणि उरलेल्या 17 चेंडूमध्ये 15 रन्सांची गरज. जो चमत्कार अपेक्षित होतो तो चमत्कार झिशान खानने करून दाखवलो. पण एका चमत्कारान भागाचा नाही, फक्त चकमकी जिंकान चलाचा नाही, जिंकाचा असा युद्ध. आणि हा युद्ध असा क्रिकेटचा रणसंग्राम आणि रणसंग्राम रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव चषकाचो. साहिल आरोलकर बॅट चिकट घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेन. पुन्हा एकदा कॅरेबियन स्टाईलवर ठेवलेला विश्वास. एकेरी धावेनिशी धावसंख्येत बदल. 37 यो धावफलक. झिशान खान 2 ओव्हरीच्या कोट्यामध्ये 4 विकेट जर तुम्ही मिळवलात तर तुमच्यासाठी 5,000 रुपयांचा बक्षीस होता लोके साहेबांकडून. त्याच्यातली 1 विकेट तर झाली, 4 बॉल अजून शिल्लक असत. पण समोर समर्थ गावस. 37 यो धावफलक, 51 चो पाठलाग, 4थ्या षटकाचो खेळ. झिशानचो जॉर्कर लाईनचो चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. शेवटच्या क्षणी समर्थने बॅट घातली. फर्निचर डिस्ट्रॉय होता होता अगदी थोडक्यात वाचलेलो समर्थ. या ब्रह्मास्त्र होता झिशानकडून. जा ब्रह्मास्त्र अगदी योग्य वेळी परतून लावला समर्थ गावसने. धावसंख्या स्थिरावली 37 रन्सावर. सन्मान देणारा फटको तो समर्थकडून. परत एकदा झिशान. 3 चेंडू समाप्त. 4थ्या चेंडूवर एक मोठ्या फटक्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेन 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इरादा होतो. या ओव्हरमध्ये झिशान थोडंसं धोकादायक होता आणि त्यामुळे समर्थने थोडंसं सन्मान दिलो. टेनिस क्रिकेटवर सध्या बॉलरला सन्मान देणारे बॅटर खूप कमी झाले. कारण एक सुंदर वाक्य असा, आदर आणि चादर जर चुकीच्या माणसाक दिली तर आपण उघडा पडण्याची शक्यता असता. आणि त्यामुळे सध्याच्या घडीक टेनिस क्रिकेटवर मर्यादित षटकांमध्ये बॉलरला सन्मान देणारे बॅटर थोडेसे कमी. पण यावेळी समर्थला सुद्धा ती म्हण माहिती असा, वसा वसा खाना आणि मसनात जाणा. आणि त्यामुळे समर्थने 1 रन घेतलो. थोडीशी चर्चा केली, अनुभवाचे बोल साहिलला सांगले आणि परत एकदा हे दोघे तयार सज्ज असत झिशानच्या आगोकी गोलंदाजीचा सामना करण्यासाठी. झिशानकडून अपेक्षा या ओव्हरमध्ये अजून एखादी सफलता. साहिलकडून अपेक्षा या ओव्हरीमध्ये एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्याची. धावसंख्या स्थिरावली 38 रन्सावर. 51 चो पाठलाग. ऑफस्टम्पच्या बरोच बाहेर पडलेलो चेंडू. बाहेर पडल्यानंतर हे चेंडू आतल्या दिशेने वळलो. पंचांचो इशारा दिलो वाईड बॉल. आणि त्यानंतर 3ऱ्या पंचांकडे केलेली पडताळणी रिव्ह्यू. 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत मंगेश दुरी सर, उमेश मांजरेकर सर. काय येता या चेंडूवरचो निकाल आणि निर्णय तुमच्या समोर. आपण बघतो कोकण प्रांताची, सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. पंचांचो इशारा दिलो वाईड बॉल. आणि हे वाईड बॉल ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवर. धावांचो बचाव, धावांचो पुंजी खूपच कमी. 50 धावा रश्मी 11 मिठभाव संघाकडे. आणि त्यामुळे ह्यो निर्णय थोडस विरोधात गेल्यानंतर नाराजी. 3ऱ्या पंचांचो निर्णय पंचांनी डिक्लेअर केलो वाईड बॉलचो. वाईड बॉल निशी धावसंख्या स्थिरावली 39. 12 धावांची अजून गरज. 4थ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. 14 चेंडू 12 धावा. झिशानने पहिल्या चेंडूवर मिळवलेली विकेट. अपेक्षा थोडे वाढवले खरे, पण त्यानंतर या ओव्हरमध्ये सन्मानजनक केलेली कामगिरी. थोडंसं आदर थोडंसं जास्त दिलो, सन्मान जास्त दिलो आणि बचावात्मक पावित्र्यात खेळान काढली ही ओव्हर. शेवटच्या चेंडूवर सुद्धा एका मोठ्या विकेटची प्रतीक्षा होती. 22च्या स्वरूपात 1 रन. एकेरी धावेनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्या 40. अजूनही 1 चेंडू बाकी. या स्पेलची सांगता करताना झिशानकडून नक्कीच एका विकेटची अपेक्षा असतली. पण दुसऱ्या बाजून
मऊ थै खो आणि कठीण थै देव या मालवणी कोकणी म्हणीचा वापर करून चांगल्या चेंडूक सन्मान, खराब चेंडूवर प्रहार ही रणनीती आणि स्ट्रॅटेजी आतापर्यंत समर्थपणे वापरताना आणि आजमावताना समर्थ गावस सुपरमॅन ऑफ गोवा जिशान मालाड एक्सप्रेस शेवटचो चेंडू या स्पेलचो एक वेगवान चेंडू मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पण त्या क्षेत्ररक्षकाच्या नाका खालसून चोरलेलो 1 रन आणि एकेरी धावेनिशी सांगता झाली चौथ्या ओव्हरीची 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41 रन्सावर शिल्लक चेंडू 12 विजयाचं लक्ष्य 10 पावलांनी दूर काय होताला काय घडताला काय बिघडताला अजूनही दोनही बाजून समान संधी भागीदारी खूप सुंदर स्कोरबोर्ड बघा इक्वेशन शिल्लक चेंडू 12 विजयाचा गणित 10 धावांनी दूर दोनही बाजून समान संधी असा एका दुसरो मोठो फटको पेडनेम स्ट्रायकर पेडणे संघाक विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाऊ शकता पण रश्मी 11 मिडबाव संघासाठी एका दुसरी विकेट 2-4 डॉट बॉल थोडंसं प्रेशर थोडंसं दबाव ही सगळ्या गोष्टी अपेक्षित असतले कारण मैदानावरचे हे दोनही टीम आमच्यासाठी आमच्या दोन मित्रांचे जरी टीम असले तरी सुद्धा सध्या फक्त आणि फक्त क्रिकेट जिंकायचा ही सगळ्यांची अपेक्षा असतली त्यामुळे पेडणे जिंकले आणि दुसऱ्या बाजून मिडबावकारी जरी जिंकले तरी जल्लोष नक्की होतो मैदानावर कारण चांगल्या दर्जेदार क्रिकेटच्या विजयासाठी दोनही बाजून समान संधी असलेलो हे सामनो आणि या सामन्यानंतर थरार आजच्या रजनीमधल्या शेवटच्या सामन्याची क्वार्टर फायनल अवधूत स्पोर्ट कणकवली अवधूतजी तळगावकरांच्या मालकीचो संघ तुमका दिसतलो या चालू सामन्यातील विजेत्या संघाविरुद्ध पण ही लढत शेवटच्या ओव्हरीपर्यंत नक्की जातली एक दर्जेदार लढत दर्जेदार सामनो तुमच्या समोर दोन महान संघांची जुळलेली ग्रंथिका एकमेकांसोबत निमित्त आणि औचित्य श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक 2025 समर्थ गावस आपल्या वैयक्तिक 32 या धावसंख्येवर 51 धावसंख्येचा पाठलाग 4 षटकांची सांगता 41 रन्सावर शिल्लक चेंडू 10 रन्सांची गरज बॉलिंग मार्कवर मयांकचं पहिलं चेंडू हातातून निसटलो की काय पण त्यानंतर हातातून निसटलेल्या चेंडूवर सामनो हातातून निसटलो की काय फुल टॉस चेंडू रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन बॅटची कड घेऊन बॅटची बाजू घेऊन आणि बॅटचा चुंबन घेऊन चेंडू थाडम्यांच्या दिशेने 2 धावेनिशी धावफलक 43-43 बॉलिंग मार्कवर दिसणारा एक अनुभवी खेळाडू मयंक मांगेला अंधेरीचो ह्यो वेगवान गोलंदाज ज्याने केली कमाल धमाल बेमिसाल मयंकच्या चेंडूवर त्रिफळ उद्ध्वस्त एकच कॉल मॅटर सॉल ही आरपीएम विकेट थँक्यू 51 धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या विकेटचा पतन पण आउट झाल्यानंतर सुद्धा टाळी वाजतले समर्थ गावससाठी 34 धावांची बहारदार केली समर्थ गावस सुपरमॅन ऑफ गोवा मॅन फ्रॉम नावेली आज पेडणे संघासाठी दर्जेदार नेत्रदीपक कामगिरी समर्थची जागा घेण्यासाठी मैदानावर वळलेली पावला गुरुप्रसाद आरोस्कर मॅन फ्रॉम पूर्वा धाव फलक 43 या धावसंख्येवर अंधेरीच्या मयांक मांगेलान केलेली कमाल आणि त्या विकेटसाठी डीजेचा सुंदर गाणं सुद्धा नाम सुनके फ्लावर लगा क्या फायर है मैं फायर आणि ती फायर आग आणि किटाळ मयांक मांगेला ज्याचं नाव ही एक विकेट जी बरोच काळ या विकेटसाठी प्रतीक्षा करूची लागली या प्रतीक्षित विकेट नंतर मयंक मांगेला काय करतलो समोर गुरुप्रसाद आरोस्कर असा ज्या गुरुप्रसादने आपल्या दर्जेदार बॅटिंगच्या जोरावर मालवण बोर्डिंग मैदान कोकणगाव प्रीमियर लीग स्पर्धेसाठी गाजवला तो गुरुप्रसाद आणि समोर मयांक मांगेला ही दर्जेदार लढत तुमच्यासाठी स्टीअर केलो चेंडू पॉइंटच्या दिशेने टप्प पडल्यानंतर चेंडून बदललेली दिशा जोपर्यंत बॅकअप होता तोपर्यंत 1 रन आणि 1 केरी धावेनिशी धाव फलक 44 रन्सावर राष्ट्रीय स्तरावरचे अनेक स्पर्धा गाजवलेले खेळाडू आज रश्मी 11 मिडबाव संघातून आपणाक मिडबाव नगरीमध्ये बघूक मिळाले
हेमंत पवार साहेबांचे मनपूर्वक आभार असत. एवढे राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या संघातून तुम्ही आमच्यासाठी आणलात. आणि मॅडम म्हणाले हो संघ खेळवण्याचा त्यांचा उद्देश सुद्धा एक सुंदर. या आपल्या संघातील खेळाडूंचो खेळ चांगलो दर्जेदार खेळ होतो आणि त्यांचा खेळ बघून या संघातल्या खेळाडूंका मोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून कोणीतरी बोलवचा. आणि एक सुंदर विचार घेऊन आदरणीय हेमंत पवार आणि पवार मॅडम यांनी ही टीम आपल्यासाठी या स्पर्धेसाठी उतरवली. अजूनही संधी या संघाकडे नक्की असतली. कोण होतलो आजच्या दिवसातल्या शेवटच्या सामन्यासाठी अवधूत स्पोर्ट कणकवली संघासमोर सज्ज हे ठरवणारे शेवटचे अगदी निवडक चेंडू बाकी. धावफलक 44 रन्सावर 7 धावांची गरज. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू 7 धावा. अजूनही रंगत बाकी, संगत बाकी, जम्मत आणि गम्मत सुद्धा बाकी. ह्यो खराब बॉल आखो टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेन सीमारेषेच्या वर गेलेलो फटको. आणि या चेंडूवर पंचांचो इशारो, बॅटरचो उसूल करायचो षटकार वसूल. आरपीएम सिक्सर. फक्त 1 रनची गरज. साहिल आरोलकर चौकार मारून सामना समाप्त करण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव, डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरीपर्यंत ही लढत जातली या भाकीत मैदानावर खरा ठरताना. अजूनही शेवटचे 6 चेंडू बाकी. विजयाचं लक्ष्य फक्त 1 पावलांदूर. 51 रन्सांचा पाठलाग. आदरणीय हेमंत पवार यांच्या मालकीचो रश्मी 11 मिडबाव संघ, महेशजी कोनाळकर यांच्या मालकीचो पेडनेम स्ट्रायकर्स पेडणे संघ, या 2 तुल्यबळ संघांमध्ये चालू असलेली ही दर्जेदार लढत, ज्या लढतीमुळे डोळ्यांचा पारणा फिटला. एकापेक्षा एक दर्जेदार फटकेबाजी बघूक मिळाली. पहिल्यांदा फलंदाजी करताना रश्मी 11 मिडबाव संघाकडून सुद्धा चौकार षटकारांची आतषबाजी. 6 ओव्हरमध्ये 50 सन्मानजनक धावफलक आणि धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानावर समर्थक गावस नावाचा वादळ. 34 धावा आणि त्या 34 धावांच्या जोरावर सध्या तरी पेडनेम स्ट्रायकर संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर. एक चमत्कार गरजेचो असा रश्मी 11 मिडबाव संघासाठी. शेवटचे 6 चेंडू बाकी. 1 धावेची गरज असताना बॉलिंग मार्कवर अण्णा चव्हाण. या अण्णाक थोडीशी वेगळी कामगिरी करूची लागतली. इनसाइड आउट फटको गुरुप्रसाद अरोस्करचो. चेंडू सीमारेषेच्या दिशेन, सीमारेषा पार. आरपीएम चौकार आणि या चौकाराबरोबरच पेडनेम स्ट्रायकर्स पेडनेम संघ एका दिमाखदार विजयासह क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारो आजच्या दिवसातलो दुसरो संघ ठरलेलो. आदरणीय हेमंत पवार साहेब, पवार मॅडम, या स्पर्धेसाठी एक दर्जेदार संघ तुम्ही या मैदानावर उतरवलात. रश्मी 11 मिडबाव संघाची सफर या स्पर्धेत या महत्वाच्या सामन्यातून समाप्त झाली, तरी सुद्धा